ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सचिन आता खरं तर साक्षीला फोन लावत असतो, पण मात्र तिचा फोन काही ते लागत नसतो, कारण की तिला मेहपतनी तसं सांगितलेलंच असतं. आता तो इथे विचारच करत असतो की नेमकं ही साक्षीला झालं तरी काय असेल, ही फोन का उचलत नसेल. तितक्यातच त्याचा इथे फोन वाजतो. आता त्याला वाटतं साक्षीचाच आहे म्हणून तो धावतच जातो, मात्र इथे फोन असतो तो म्हणजे सचिनने ज्याकडनं पैसे घेतलेले असतात तो माणूस खरं समोरून आता त्याला इथे धमकी देत असतो. म्हणत असतो, का रे दीक्षित, माझे 5 लाख रुपये तू 23 तारखेला देणार होतास, 23 तारीख आली देखील आणि गेली देखील, माझे पैसे कुठे आहे? घाबरतच म्हणतो बरं काय तो आता. नाही पैसे देणार की मी, कुठे जाणार, तुम्ही काळजी करू नका आणि टेन्शन देखील तुम्ही घेऊ नका. मात्र तो आता इथे माणूस म्हणतो, टेन्शन तर आता तुला घ्यायचं आहे. पुढच्या 10 दिवसात जर माझे पैसे तू नाही दिलेस तर तुझे तुकडे तुकडे करल, असं इथे खरं तर सचिनला इथे धमकीच दिलेली असती. आता इथं सचिन हा फोन ठेवल्यानंतर इथे फार घाबरलेला असतो. आता तितक्यातच त्याला इथं एक मॅसेज येतो, तो म्हणजे अस्मिताचा. आता अस्मिताने त्याला असा मेसेज केलेला असतो की सचिन, तू कसं आहेस, बरा आहेस ना, तू मला भेटलास तर मला फार बरं वाटलं, तुला कसं सांगू मी तुला किती मिस करते, असं इथे अस्मिताने सचिनला मॅसेज केलेला. आता सचिनने देखील तिच्या मॅसेजला इथे रिप्लाय दिलेला असतो आणि स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो, बायको ती बायको, नवऱ्याला सोडून जाणार तरी कुठे, असं म्हणून खरं तो इथे हसत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिता इथे फार खुश असते. खरं तर सचिनने तिला रिप्लाय दिलेला असतो आणि त्यासोबत ती इथे बोलत असते. आता इकडे खरं तर पूर्णाजी म्हणत असतात, नागराजने सगळ्या आरोपातून सुटण्याचा खरं तर काहीतरी बंदोबस्त केलाच असेल, पण मला खात्री आहे अर्जुन कोर्टात तसं काही होऊन देणार नाही, असं इथे पूर्णाजी म्हणत असतात. तेव्हा इथे कल्पना देखील म्हणते, खरं तर मला या नागराज भाऊजीचा विषयच घरात नकोय, पण जोपर्यंत अर्जुनची केस चालू आहे तोपर्यंत आपल्या नशिबात हा विषय आहेच इथे, असं कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे खरं विमल अस्मिताला म्हणत असते, किती पोळ्या वाढू, मात्र इथे अस्मिताचं काही लक्ष नसतं, कारण की ते सर्व लक्ष तिचं मोबाईलमध्ये असतं. तेव्हा इथे खरं तर कल्पना म्हणत असते, काय चाललंय अस्मिता तुझं, अगं जेवताना असा मोबाईल हातात घेतात का? तेव्हा इथे खरं पूर्णाजी देखील म्हणते, काय एवढं महत्त्वाचं आहे ग त्या फोनमध्ये, असं अस्मिताला विचारल्याबरोबर अस्मिता इथे काहीच बोलत नाही. उलट ती विमलला म्हणते, अगं तू वाढ की, असं म्हटल्याबरोबर इकडनं आलेला असतो तो म्हणजे सचिन. आता सचिन म्हणलेला असतो पूर्णाजी. आता हा आवाज ऐकताच खरं तर पूर्णाजी आणि कल्पना सचिनकडे पाहतात आणि सचिन इथे आलाय म्हटल्याबरोबर ह्या दोघीला देखील इथे फार राग आलेला असतो. मात्र इकडे अस्मिता खूप खुश असते. आता इथे अस्मिता उभा राहूनच म्हणत असते, सचिन तू आलास. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो, आज मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे, मला कुणीही जा म्हणू नका, असं इथे सचिन म्हणत असतो. तेव्हा इथे अस्मिता खरं तर पूर्णाजीकडे आणि कल्पनाकडे पाहत असते आणि म्हणत असते, तुला कुणीही जा म्हणणार नाही, एकी आतमध्ये हे घर तुझंच आहे, असं म्हटल्यावर खरं कल्पनाला आणि पूर्णाजीला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. ही का अशी वागत असेल असा प्रश्न त्यांना इथे पडलेला असतो. असं म्हणून हे दोघेही आता घरात आलेले असतात आणि इकडं सचिनने आता अस्मिताला मस्का मारण्यासाठी आणलेला असतो, तो म्हणजे फुलांचा गुच्छ. आता गुच्छ आणल्याबरोबर तिच्या हातात देत असतो आणि म्हणत असतो, हे माझ्या ब्युटिफुल फक्त अस्मीसाठी, असं म्हणून आता इथे अस्मिताला दिलेलं असतं. अस्मिता इथे फार खुश झालेली असते, हे किती छान आहे, आज मी नाही फक्त आपलं बाळ देखील खुश झालेलं आहे, असं म्हणून ते गुच्छ आता हातात घेत असते. तेव्हा मात्र इकडनं कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता तू काय करतेस, सचिननी जे केलं तू सगळं काही विसरलीस का, असं इथे कल्पनाने म्हटल्याबरोबर आता इथे अस्मिता म्हणत असते, मम्मा आणि पूर्णाजी, खरं तर मी काल सचिनला भेटायला गेले होते आणि सगळं काही घडल्याबद्दल, सगळं काही जे झालं त्याबद्दल आम्ही बोललो आणि सचिन माझी परत त्या गोष्टीवरनं माफी मागत होता. त्यामुळेच मला आता असं वाटतं की सचिनला आणि आमच्या नात्याला मी एक संधी द्यायलाच हवी, असं इथे अस्मिता म्हणत असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तू पूर्ण विचार केलास ना ग अस्मिता, का फक्त समाज काय म्हणेल, बापाशिवाय बाळाचं काय याचा विचार तू करतेस. हा माणूस तुझ्या आयुष्यात नसला तरी देखील तुझं बाळ सुखी आणि आनंदात राहील ही आमची जबाबदारी आहे, असं इथे पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा इथे अस्मिता, तरीसुद्धा बाळाला त्याचे वडील त्याच्यासोबत हवेत. आता हे ऐकल्याबरोबर पूर्णाजी म्हणतात, पण कशावरून तुला हा परत फसवणार नाही. तेव्हा इथे कल्पना देखील म्हणते, अगं अस्मिता, जो माणूस इथे तिथे लक्ष देतो ना तो कधीच आयुष्यात बदलत नसतो, असं इथे कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे खरं तर पूर्णाजी देखील म्हणतात, तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर हा काही काळ नीट वागेल, पण परत त्या मार्गाने गेला तर, असं इथे पूर्णाजी म्हटलेले असते. त्याबरोबर इथे लगेच सचिन म्हणत असतं, पूर्णाजी मी अस्मी सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे बघणार देखील नाही, मी प्रॉमिस करतो, असं इथे सचिन म्हणत असतो. मात्र कल्पनाला आणि पूर्णाजीला त्यावर अजिबातच विश्वास नसतो. आता लगेच इथे अस्मिता म्हणत असते, आजी माणूस चुकतो पण तीच चुकतो परत करेल असं नाही ना ग आजी, आणि माझा निर्णय झालाय आता, तो जर निर्णय माझा चुकला
तर त्याची फळं भोगायला मी तयार आहे, असंही ते अस्मिता म्हणत असते. तेव्हा इथे सचिन देखील म्हणून मम्मा आणि पूर्ण आजी, तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून वचन देतो, मी इथून पुढे अस्मिताला त्रास होईल असं कधीच काहीच करणार नाही. मला माझी चूक समजली आहे, पण माझं नातं संपेल एवढी मोठी मला शिक्षा देऊ नका, प्लीज देऊ नका, असं इथे खरं तर सचिन म्हणतो असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणतो, तू इथं नव्हतास तेच बरं होतं, निदान अस्मिता तुला विसरण्याचा तरी प्रयत्न करीत होती, असं इथे कल्पना म्हटल्याबरोबर इथे सचिन म्हणत असतो की तुम्हाला मी इथे नकोय ना, इथून पुढं तुमच्या परवानगीशिवाय मी या घरात पाऊल देखील टाकणार नाही. हे खरं तर सचिनचे सगळे नाटकं इथे तो करत असतो. मला फक्त माझ्या बायकोसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं होता, ते राहिलं होतं म्हणून मी माझ्या बायकोसाठी इथे आलो होतो, असं इथे सचिन म्हणत असतो. तुम्हाला जर मी इथं नको असेल तर मी इथे कधीच येणार नाही, असं म्हणून इथे सचिन जातच असतो. तितक्यातच मागणं आवाज देते ती म्हणजे अस्मिता. सचिन थांब असं म्हटल्याबरोबर इथे सचिन फार खुश झालेला असतो, कारण की त्याला देखील हेच पाहिजे असतं. आता इकडे अस्मिता म्हणते, मी जो काही निर्णय घेतला आहे तो आता कुणीही बदलणार नाही, आपला इथून पुढे संसार सुखाचा होणार आहे, अगदी पहिल्यासारखा, असं इथे अस्मिता म्हणत असते. आता कल्पना इथे बोलतच असते अस्मिताला, मात्र इथे पूर्ण आजी खरं कल्पनाला थांबवतात. आता सचिन इकडे अस्मिताने थांबवले म्हटल्यानंतर फार खुश झालेला असतो. आता तो मागे वळून पाहतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो. अस्मिता देखील इथे फार खुश असते, मात्र हा सचिन पुढे काय करतो हे खरं पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला कोर्टात आलेला असतो तो म्हणजे मेहपत. आता मेहपतला पाहून नागराज खरं निश्चिंत असतो, कारण की त्याला माहीत असतं हा काय माझं नाव घेणार नाही. मात्र आता पुढे काय होतं ते पाहण्यासारखंच आहे. आता इथे खरं तर अर्जुन मेहपतला विचारत असतो, काय मेहपत शिकरे, 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा इथे मेहपत थोड्या वेळ काहीच बोलत नाही. तेव्हा इथे परत अर्जुन म्हणतो, विचार करा मेहपत शिकरे, तुम्ही जर आज इथे कोर्टात जर काही बोललात तर ते तुमच्याच फायद्याचं ठरू शकतं, असं म्हटल्याबरोबर खरं मेहपतला सर्व गोष्टी इथे आठवतात. जी अर्जुनने डील सांगितलेली असते ती गोष्ट इथे मेहपतला आठवत असते. आता इथे त्याला आठवतं, रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी तुम्हाला नागराज किल्लेदार यांनी दिली आहे, हे तुम्ही कोर्टात कबूल करा, आणि तरच साक्षी जेलच्या बाहेर कशी राहिली ह्याचा विचार मी करेल. हे अर्जुनचं बोलणं इथे मेहपतला आठवत असतं. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो असतो, बोलणार आहात ना मेहपत शिकरे, असं म्हटल्यावर इथे मेहपत भानावर आलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग खरं पाहिला अजिबातच विसरू नका. आता इथे वाटत आहे की मेहपतने तोंड उघडलेलं आहे, कारण की पुढील भागात आपण इथे पाहत असतो की अर्जुन इथे केस जिंकलेला असतो, त्यामुळे सर्वच जण इथे फार आनंदात. इकडनं आता खरं तर नागराजला इथे पोलीस पकडून घेऊन जात असतात. तेव्हा इथे नागराज अर्जुनला म्हणत असतो, फार उडू नका सायली आणि अर्जुन, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मला तुरुंगात डांबून तुमच्या कुटुंबाच्या फार मोठ्या सत्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपले, मी ते सत्य तुम्हाला सांगणार नाही, मी फक्त वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा, असंही ते नागराज बोलल्याबरोबर सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर सर्वांनाच इथे फार टेन्शन आलेलं असतं, कारण की आता हे नेमकं सत्य तरी कोणतं आहे हे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका, आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.